आपण बघूया लोकहितवादी यांच्याबद्दल माहिती। आता बघा लोकहितवादी यांचा जन्म बघा, जन्म कुठे झालेला आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कोणत्या साली लक्षात ठेवायचं आहे बघा। जन्म 18 फेब्रुवारी बघा 1823 ला जन्म झालेला आहे आणि कोठे मग पुण्यात झालेला आहे लोकहितवादी। ओके, लोकहितवादी यांचा जन्म बघा 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला। आता लोकहितवादी म्हणजे लोकहितवादी त्यांचं नाव आहे का की त्यांना म्हणून ओळखलं जातं बघा, त्यांना ओळखलं जातं। त्यांचं मूळ नाव काय आहे बघा, मूळ नाव काय आहे, गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं मूळ नाव आहे। ओके, मूळ नाव काय आहे, गोपाळ हरी देशमुख। बघा पहिला पॉइंट, त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 ला पुणे येथे आणि त्यांचं मूळ नाव काय आहे, गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं मूळ नाव आहे। नेक्स्ट पॉइंट बघा, त्यांनी कोणकोणत्या पदावर काम केलेलं आहे किंवा कोणकोणतं काम केलेलं आहे बघा। त्यांनी दुभाषी या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती। त्यानंतर बघा शिरस्तेदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर बघा मुन्सफ म्हणून काम केलेलं आहे। नंतर इनाम कमिशनर म्हणून काम केलेलं आहे आणि जज म्हणजे या पदावर त्यांनी काम केलेलं आहे बघा। दुभाषी, शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर आणि जज या पदावर त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे। लक्षात येते, हा सेकंड पॉइंट लक्षात आला। त्यानंतर बघा त्यांना सरकारने बघा राव बहादुरी पदवी बहाल केली होती बघा। राव बहादुरी पदवी सरकारने बहाल केली होती आणि एकच पदवी नाही बघा। लोकहितवादी हे लोकांकडून शासनाकडून पद व पदव्या म्हणजे एकत्रित पदव्या घेऊन सन्मानित झाले होते बघा। सरकारने बघा त्यांना राव बहादुरी पदवी बहाल करण्यात आली होती। याआधी राव बहादूर कुठेतरी तुम्ही बघितलेलं आहे, याआधी कोणाला राव बहादुरी पदवी बहाल करण्यात आली होती तुम्ही कमेंट मध्ये सांगणार आहात बघा। राव बहादुरी पदवी बहाल करण्यात आली होती, हा थर्ड पॉइंट। त्यानंतर बघा शतपत्रे, तशी शतपत्रे काय आहे बघा, शतपत्रे काय आहे तुम्ही याआधी भाऊ महाजन यांचं बघितलं, ठीक आहे। भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे साप्ताहिक होतं, बरोबर आहे, प्रभाकर हे साप्ताहिक होतं आणि प्रभाकर साप्ताहिक मध्ये लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख हे जे गोपाळ हरी देशमुख आहे ना, हिंदू लोकांना उद्देशून जे लेखन करत त्यांना काय म्हटलं जातं, शतपत्रे बघा। प्रभाकर कोणाचं आहे, भाऊ महाजन यांचं। भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये ते लेखन करत, हिंदू लोकांना उद्देशून जे लेखन करत त्याला काय म्हणतो आपण, शतपत्रे म्हणत। आणि या लेखनातून बघा त्यांची कळकळ दिसून येते, समाजहितासाठी जी काही कळकळ होती ती दिसून येते, प्लस पुरोगामी विचार दिसून येतात बघा। त्यांचे पुरोगामी विचार दिसून येतात आणि समाजहितासाठी, ओके, समाजहितासाठी जी काही कळकळ होती ती दिसून येते, ओके, दिसून येते, लक्षात येते। शतपत्रे काय होतं लक्षात आलं बघा। भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये लोकहितवादी जे लिखाण करत किंवा लेखन करत त्यांना काय म्हटलं जातं, शतपत्रे म्हणत, ओके। आणि शतपत्रामधून त्यांचे पुरोगामी विचार दिसून येतात आणि समाजहितासाठी त्यांची जी काही कळकळ होती ती दिसून येते। हे पॉइंट लक्षात आले बघा। लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म बघा 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला, ठीक आहे, लक्षात येते। आणि त्यांचं मूळ नाव काय आहे, गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं मूळ नाव आहे। त्यांनी कोणकोणत्या पदावर काम केलेलं आहे बघा, दुभाषी या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती। त्यानंतर बघा शिरस्तेदार म्हणून, नंतर मुन्सफ म्हणून, इनाम कमिशनर आणि जज या पदावर त्यांनी काम केलेलं आहे किंवा एवढे सगळे काम केलेले आहे, लक्षात येते। त्यानंतर बघा सरकारने त्यांना राव बहादुरी पदवी बहाल केलेली आहे किंवा दिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर शतपत्रे काय आहे तुम्ही बघितलं, प्रभाकर मध्ये ते जे काही हिंदू लोकांना उद्देशून लेखन करत त्याला काय म्हटलं जातं, शतपत्रे म्हटलं जातं, येते लक्षात। त्यानंतर बघा पॉइंट बघायचा आहे आपल्याला बघा, त्यांचे लेखन, ओके, लेखन संपदा किंवा ग्रंथ संपदा बघायची आहे बघा। लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचे लेखन बघा किंवा ग्रंथ, पहिल्यांदा बघा गीता तत्व, त्यानंतर लक्ष्मी ज्ञान, भरतखंड पर्व, त्यानंतर बघा भिक्षुक, जातीभेद, पानिपतची लढाई, लंकेचा इतिहास, कलियुग आणि ऐतिहासिक गोष्टी, एवढ्या सगळे बुक्स लक्षात ठेवायचे, डोंट वरी आपण हिंट घेऊ, ठीक आहे, लक्षात येते। हे सगळे त्यांचे ग्रंथ आहेत बघा, गीता तत्व, लक्ष्मी ज्ञान, भरतखंड पर्व, भिक्षुक, जातीभेद, पानिपतची लढाई, लंकेचा इतिहास, कलियुग आणि ऐतिहासिक गोष्टी, लक्षात येते। त्यानंतर बघा त्यांनी स्त्रियांच्या समानतेचे विचार मांडले बघा, स्त्रियांच्या समानतेचे विचार मांडले, ओके, स्त्रियांच्या समानतेचे विचार बनले। प्लस बघा त्यांनी बघा अंधश्रद्धा असू दे, खुळ्या समजुती असू दे, परत ज्या जुन्या परंपरा होते यांच्यावर त्यांनी सडेतोड विचार मांडले।
बघा त्यानंतर बघा बालविवाह असू दे, बहुपत्नीत्व असू दे, यावर त्यांनी काय केलं म्हणजे एकदम त्यांनी टीका केलेली आहे त्यावर, आणि स्त्रियांच्या समानतेचे विचार मांडले आहेत. त्यांचं म्हणणं होतं की उच्चवर्णीयांनी काय करायला पाहिजे, त्यांचं वर्णश्रेष्ठत्व बाजूला ठेवायला पाहिजे आणि समाज हितासाठी आचार विचार मांडले पाहिजे, आहे का नाही? बरोबर आहे ना? काय त्यांचं म्हणणं होतं, उच्चवर्णीयांनी थोडं तुमचं वर्णश्रेष्ठत्व बाजूला ठेवा आणि समाज हितासाठी जे काही आचार विचार आहेत ते तुम्ही मांडा. ओके, असं त्यांनी आग्रह धरला. ठीक आहे. त्यांना आता कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं बघा. त्यांना बघा सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं आणि लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं. बघा, सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक आणि लोकहितवादी. आणि त्यानंतर बघा धर्मप्रबोधन. ओके, धर्मप्रबोधन मधले अग्रणी सुधारक पण म्हटलं जातं. ओके, धर्मप्रबोधन. ओके, धर्मप्रबोधन क्षेत्रातील क्षेत्रातील काय म्हटलं जातं, अग्रणी सुधारक. ओके, सुधारक. लक्षात येते, सुधारक असं पण म्हटलं जातं. आता बघा, त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक का म्हटलं जातं? त्यांचं म्हणणं होतं की समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा व्हायला पाहिजे आणि विविध क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. ओके, त्यांचं काय म्हणणं होतं, समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात विविध क्षेत्रात समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात काय व्हायला पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे काय म्हटलं जातं, आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं. लोकहितवादी का म्हटलं जातं त्यांना? लोकहितवादी का म्हटलं जातं? बघा, त्यांचं म्हणणं होतं की धर्मामध्ये चालीरीतीमध्ये बदल व्हायला पाहिजे. बरोबर आहे. स्त्रियांना समानतेची वागणूक भेटली पाहिजे, बरोबरीचे स्थान भेटले पाहिजे. बरोबर आहे. लोकांनी काय पाहिजे, आळशीपणा सोडून द्या आणि उद्योगी बनायला पाहिजे. बरोबर आहे. जातीयता नष्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर बघा, स्वशासन पद्धती असायला पाहिजे, प्रवृत्तीवादी होणे. या सर्व गोष्टीमुळे काय करू शकतो आपण, सुधारणा करू शकतो. आणि हे सर्व गोष्टी त्यांनी शिकवलं म्हणून आपण त्यांना लोकहितवादी असं म्हणतो. ओके, लोकहितवादी असं म्हणतो. लक्षात आलं, पॉइंट लक्षात आले. बघा, लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे झाला. त्यांचं मूळ नाव गोपाळ हरी देशमुख होतं. त्यांनी कोणकोणतं काम केले, दुभाषी, शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज म्हणून या पदावर काम केलेलं आहे. त्यांना राव बहादुरी पदवी बहाल करण्यात आली आणि शतपत्रे काय होतं, प्रभाकर मध्ये जे हिंदू लोकांना उद्देशून जे काही लिहिते, लेखन करत, त्यांना काय म्हटलं जातं, शतपत्रे. त्यांचं बघा, लेखन संपदा किंवा ग्रंथ संपदा, गीता तत्व, लक्ष्मीज्ञान, भरतखंड पर्व, भिक्षुक, जातीभेद, नंतर पानिपतची लढाई, लंकेचा इतिहास, कलयुग, ऐतिहासिक गोष्टी. आणि बघा, त्यांनी विचार स्त्रियांच्या समानतेचे विचार मांडले. त्यानंतर अनेक विचार मांडले, तुम्हाला सांगितलंय आधी. आणि शेवटचा पॉइंट, त्यांचा मृत्यू बघा 9 ऑक्टोबर 1892 रोजी झाला. बघा, 1892 रोजी झाला. बघा, त्यांचा जन्म बघा 1823 आणि मृत्यू 1892. ओके, 1823 आणि 1892. लक्षात आलं. आता हिंट काय आहे बघा, लोकहितवादी म्हणजेच काय, गोपाळ हरी देशमुख. आता गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. आता गोपाळ हरी देशमुख वरून तुम्ही एक राजाची स्टोरी इमॅजिन करा. गोपाळ नावाचे राजा होते असं इमॅजिन करा. चला, इमॅजिन स्टार्ट करायला सुरुवात करा. बघा, गोपाळ नावाचे राजा होते. ठीक आहे, ते राजा होते ना, ते नुसतं लोकांचं हित कसं होईल ते पाहायचे, म्हणून त्यांना लोकहितवादी असं नाव पडलं. गोपाळ नावाचे राजा होते, ते नेहमी बघायचे की लोकांचं हित कसं होईल, म्हणून त्यांना लोकहितवादी असं नाव पडलं. गोपाळ नावाचे राजावरून गोपाळ हरी देशमुख, ते लोकांचं हित बघायचे म्हणून लोकहितवादी. हा पॉइंट लक्षात आलं. त्यानंतर बघा, ते नेहमी पुण्य करायचे. ओके, नेहमी पुण्यकारी काम करायचे म्हणून पुणे लक्षात येईल. नेहमी काय, पुण्यकारी काम करायचे म्हणून पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. हा लक्षात येईल. ठीक आहे, लक्षात आले. आणि ते राजा होते तरी वेगवेगळ्या पदावर वेगवेगळे कार्य करत, कोणकोणते काम करत, ते दुभाषी, शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर आणि जज. लक्षात येते. बघा, ते राजा होते, राजा असून सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पदावर किंवा वेगवेगळी कामं केलेली आहेत. बघा, कोणकोणती कामं केली आहेत, दुभाषी, शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर आणि जज अशी त्यांनी कामं केलेली आहेत. लक्षात येते. त्यानंतर गोपाळ राजा खूप बहादूर होते. गोपाळ राजा खूप बहादूर होते. बहादूर वरून तुम्ही राव बहादूर लक्षात ठेवू शकता. ही पदवी देण्यात आली. लक्षात आलं.
त्यानंतर बघा ओके, शतपत्र हे लक्षात राहून जाईल. ओके, ते गोपाळ राजा होते, ते राजा पण होते, लेखन पण करायचे. मग लेखनवरून तुम्ही शतपत्रे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर ते लेखन करायचे. मग कोणकोणते बुक होते किंवा ग्रंथ होते कसं लक्षात ठेवायचं, तर गोपाळ राजाची स्टोरी लक्षात ठेवलेली आहे आपण. गोपाळ नावाचे राजा बसलेले आहेत. ठीक आहे, लक्षात येते. गोपाळ नावाचे राजा बसलेले असताना बघा एक मंत्री येतो, एक मंत्री येतात किंवा मंत्री येतो, लक्षात ठेवा. आणि ते काय म्हणते बघा, ते काय म्हणतो लक्षात ठेवा. बघा गीता, ओके, गीता आणि लक्ष्मी, गीता लक्ष्मी, बघा गीता लक्ष्मी. त्यानंतर बघा भरत आणि भिक्षुक. ओके, भरत आणि भिक्षुक, बघा गीता, गीता नंतर लक्ष्मी, भरत, भिक्षुक. बघा गीता, लक्ष्मी, भरत, भिक्षुक काय करतात, जातीवरून भांडण करतात. काय करतात, जातीवरून ते भांडण करत आहेत, लढाई होत आहे त्यांच्यामध्ये. ओके, चला चला तुम्ही नाहीतर इतिहास रचेल. ओके, एवढं भांडण होत आहे की इतिहास रचेल. मग राजा काय करतात, डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात काय कलियुग आलेला आहे, काय कलियुग आलेला आहे. गोपाळ नावाचे राजा बसलेले आहेत. इमॅजिन करा, इमॅजिन करा, चलो. आणि तेवढ्यात एक मंत्री येतात आणि मंत्री काय म्हणतात, गीता लक्ष्मी, दोन मुलींची नावं, भरत भिक्षुक, दोन मुलांची नावं, हे जातीवरून भांडत आहेत, लढाई करत आहेत. चला चला, एवढी मोठी लढाई होत आहे की इतिहास रचेल. मग हे ऐकल्यानंतर राजा काय करतात, डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात काय कलियुग आलेला आहे, काय कलियुग आलेला आहे. ठीक आहे, काय कलियुग आलेला आहे. येते लक्षात. एवढे पॉईंट बघा. गीतावरून तुम्ही गीता तत्व लक्षात ठेवू शकता, लक्ष्मीवरून लक्ष्मी ज्ञान लक्षात ठेवू शकता, भरतवरून भरत खंडपर्वक, भिक्षुकवरून भिक्षुक, जातीवरून भांडण होत आहे म्हणून जाती भेद, भांडण होत आहे, लढाई होत आहे म्हणून पानिपतची लढाई, चला चला नाहीतर इतिहास रचेल म्हणून लंकेचा इतिहास. हे ऐकल्यानंतर राजा डोक्यावर हात ठेवतात आणि कलियुग आलेला आहे असं म्हणतात, म्हणून कलियुग. आणि शेवटचा ऐतिहासिक गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी. लक्षात आले, पुस्तकं लक्षात आले आहे का नाही, सोपं. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी कोणकोणते विचार मांडले हे तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा मृत्यू 1892 रोजी झालेला आहे. त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणतात, लोकहितवादी म्हणतात. आता सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक असं लक्षात ठेवायचं, गोपाळ राजा होते, ते खूप जास्त सुधारणा करायचे आणि प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होईल, कसं कसं होईल हे लक्षात ठेवायचे. म्हणून तुम्ही सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक असं लक्षात ठेवू शकता.